पहा, आपण पाहत आहोत ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरी मॅथ्सचा आहे पान नंबर 73. पान नंबर 73 मध्ये काय दिलेलं आहे? गुणाकार एक अंकी संख्येने गुणणे, एक अंकी संख्येने गुणायचं आहे. आता बघा इथं 16 गुणिले 2, आपण 16 गुणिले 2 उभी मांडणी करू. बेचा पाडा 6 पर्यंत, बे सकोम 12, मग 12 असं लिहायचं का इथं? 2 इथं लिहायचं, एक आहे ते इथं हातच्याला द्यायचं आहे. बेक बे आणि 1, 2 आणि 1 3, ह्याचं उत्तर आले 3. त्याच्या पर्याय क्रमांकाला गोल करायचं आहे. उत्तर आले 32. ठीक आहे. आता 54 गुणिले 6, 54 गुणिले 6, 54 गुणिले 6. आता 6चा पाडा 4 पर्यंत म्हणायचा. 6 चोक 24, 24 ला 4, हातच्याले 2, 6 पंचे 30, 30 2 32. ह्याचं उत्तर आलं आहे 324. लक्षात येतंय? त्यानंतर 42 गुणिले 0, कोणत्याही संख्येला 0 ने गुणले की उत्तर देतं 0 येतं. पुन्हा 0 गुणिले 35 असलं तरी 0. 4 3 2 1 किती पण मोठी संख्या असू द्या, याचं उत्तर 0 येतं. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता किती 9 81, म्हणजे याचा गुणाकार काय ते किती 9, किती 9 81, 9 9 81, उत्तर येते 9. 9 9 81. आपल्याला पाठ असला की पटकन येतं. 12 9 किती? 12 9 108. अतिशय सोपं आहे. गुणाकार सोपा असतो एकदम. बेरजेला वजाबाकी तर हातचेच एखाद्या वेळेस अडचण होते आपली. एका माळेत 6 मणी. आता ही एक माळ आहे, त्यात 1 2 3 4 5 6 मणी घेतले. असे 3 मणी, 1 2 3, 3 झाल्या माळा. 3 माळेमध्ये किती असं करत बसायची गरज नाही. तर एका माळेत 6, तर 3 माळेत किती? 3चा पाडा 6 पर्यंत म्हणा किंवा 6चा पाडा 3 पर्यंत म्हणा. 6 3 18 मणी. 20 रुपयांना एक पेन आहे. एक पेन किती आहे? 20 रुपयांना आहे. याप्रमाणे 6 पेनाची किंमत किती? 20 गुणिले 6, 6 0 0 आणि 6 दोन्ही 12 झालं 120 रुपये. किती सोपं आहे? 90 गुणिले 6, हे 90 गुणिले 6. पुन्हा कसं? 6 0 0, 6 0 6 0, 96 54, 96 54. हे उत्तर आलं हे. आता हे गणित तुम्ही घरी करा. 64 गुणिले 8, 70 गुणिले 5, 85 गुणिले 9 आणि 87 गुणिले 7, 68 गुणिले 6. हे उदाहरण घरी करा. ठीक आहे.